केतकी चितळेची बुद्धी ही दिवाळखोरीत निघालेली आहे। कायम प्रसिद्धीसाठी असे काही ना काहीतरी तिला अदनमधनं फेफरे येत असतात आणि ते फेफरे आले की ती असे काहीतरी मूर्खासारखे रील तयार करते आणि ते रील ती टाकत राहते फक्त प्रसिद्धीसाठी। खरं तर तिला आता मराठीत कुठेही उभं केलं जात नाही, तिला मराठीमध्ये कुठेही काम मिळत नाही, हाताला काम नाही आणि खिशात दमडा नाही। मग कालची जी काही गतहारी होती अमावस्या, ती गतहारीचे 2 लिटिल पेग तिला जरा जास्त झाले आणि त्या पेगमधनं तिने तयार केले हे विचित्र रील। आणि या रीलमधनं तिने काय सांगितलं की सामना हे मुखपत्र, जे सामना हे जे नाव आहे ते मराठी नाही, ते फारसी आहे। बाई, खरंच तू डोक्यावर पडलेली आहेस, कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे मुखपत्र तयार केलं तेव्हा तुझ्या बापाचा सुद्धा जन्म झाला नसेल, त्यामुळे त्याच्यावरती तू कशी काय बोलते हे एक विशेष आहे। मुळात सामना हा शब्द हा संस्कृत धातूमधनं आलेला आहे, त्याची जर फोड केली तर तो संस्कृतमधला शब्द आहे आणि सामना हा शब्द मराठीमध्ये अगदी सर्रासपणे वापरला जातो की 2 युद्ध म्हणजे 2 खेळाडूंमधला सामना, 2 विचारांमधला वैचारिक सामना, अशा पद्धतीने सामना हा शब्द वापरला जातो। आणि सामना हा शब्द एखाद्याशी सामना करण्यासाठी, एखाद्याला समोरासमोर भिडण्यासाठी खरं तर ह्या शब्दाचा प्रयोग केला जातो। त्याच्यामुळे तिच्या ह्या बोलण्याकडे आपण किती लक्ष द्यायचं आता हे ठरवलं पाहिजे। खरं बघायला गेलं तर ही अचानक उठते आणि राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांना टार्गेट करते, मराठी भाषेला टार्गेट करते। हे तिला कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतं असं आम्हाला नक्कीच वाटतंय। कारण जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची गरज काय, तुम्हाला एवढी इन्सिक्युरिटी वाटण्याची गरज काय? खरं तर इन्सिक्युरिटी तिला स्वतःला आहे, कारण तिला मराठीमध्ये कुठलीही सिरियल मिळत नाही, कुठलाही सिनेमा मिळत नाही, अभिनेत्री म्हणून कुठेही तिला दर्जा नाही। त्यामुळे तिला जी इन्सिक्युरिटी आलेली आहे त्या इन्सिक्युरिटीमधनं खरं तर ती बोलली आहे, जेणेकरून मराठीला कुठेतरी कमी लेखलं पाहिजे, हिंदीला कुठेतरी वर आणलं पाहिजे, त्यातून आपल्याला हिंदी किंवा भोजपुरी अशी कुठली तरी सिरियल, फरशी पुसणारी बाई असा कुठला तरी रोल मिळेल, याच्यातून खरं तिने केलेलं हे वक्तव्य आहे। त्या वक्तव्याकडे आम्ही फारसं गांभीर्याने बघत नाही, परंतु तिने तिच्या रीलच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममधनं बाहेर येऊन रस्त्यावर हे सगळं बोलावं, मग तिचा गाल आणि आमच्या हाताचा सामना कसा असतो तर तिला आम्ही रंगवून दाखवू हे नक्कीच आहे।